तर चला मित्रांनो, आजचं सेशन आपण या ठिकाणी स्टार्ट करतो। या पहिले आपण या सिरीजचे 2 सेशन लॉन्च केलेले आहे मित्रांनो। किती 2 सेशन आणि आजचा जो सेशन असणार आहे आपला या सिरीजचा तिसरा सेशन असणार आहे। ओके, या पहिले आपण ज्या 2 सीरीज या पहिले लॉन्च केलेल्या आहेत त्या सीरीजमध्ये सुद्धा तुम्हाला 7 ते 8 व्हिडिओ प्रत्येकी एका सीरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहे। आणि हा जो कंटेंट असणार आहे मित्रांनो, तो कंटेंट असा असणार आहे की ज्यामध्ये जे हे क्वेश्चन मी घेतोय हे क्वेश्चन प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचे असणार आहे। आपण आलतू फालतू कुठूनही क्वेश्चन या ठिकाणी आणत नाहीये, सगळे क्वेश्चन हे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचे क्वेश्चन असणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जो आजचा सेशन घेणार आहे तो सेशन आपला असणारे अल्टरनेटर सिंक्रोनस मोटर। अल्टरनेटर म्हणजेच त्याला आपण AC जनरेटर म्हणतो, काय AC जनरेटर सुद्धा म्हणतो। यावरती आपला आजचा सेशन असणार आहे। आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी 20 क्वेश्चन कव्हर करणार आहे। तर मित्रांनो, हे जे PDF तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघता हे PDF तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे टेक्निकल यूट्यूबवाला त्यावरती तुम्हाला लगेच मिळून जाईल। ओके, व्हिडिओ झाल्यानंतर या ठिकाणी मी हे जे PDF आहे ते त्या ठिकाणी अपलोड करत असतो। तर चला मित्रांनो, आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया। बघा, पहिला क्वेश्चन काय, AC जनरेटर आर ऑल्सो कॉल्ड ॲज, म्हणजे जे AC जनरेटर असतं काय AC जनरेटर त्याला काय म्हणतात। बघा, इथे सांगितलं मी तुम्हाला AC जनरेटरला काय म्हणतात, अल्टरनेटर काय म्हणतात मित्रांनो। AC जनरेटर सुद्धा म्हणजे त्याचे 2 नाव आहे, त्याची 2 नावं पाडलेली, त्याचं नाव अल्टरनेटर सुद्धा आहे आणि त्यालाच काय म्हणतात AC जनरेटर सुद्धा म्हणल्या जातं। ओके, चला पुढचा प्रश्न। हा प्रश्न असा आहे की कन्फ्यूज करतो मुलांना, पण आपण या ठिकाणी सगळ्यांचं कन्फ्युजन दूर करणार आहे। ओके, ॲट लॅगिंग लोड आर्मेचर रिॲक्शन इन अल्टरनेटर, काय अल्टरनेटर। बघा, जर लोड लॅगिंग असेल, काय जर लोड लॅगिंग असेल तर आर्मेचर रिॲक्शन इन ॲन अल्टरनेटर, अल्टरनेटरमध्ये आर्मेचर रिॲक्शन कशी असेल। बघा मित्रांनो, लोड कसा दिला आहे आपल्याला या ठिकाणी तो बघा। पहिले कोणता आहे, लॅगिंग आहे। कोणता आहे, लॅगिंग। मग मला सांगा, लोड जर लॅगिंग असेल तर या ठिकाणी डीमॅग्नेटायझेशन होतं मित्रांनो, काय डीमॅग्नेटायझेशन। ओके, आणि लीडिंग जर असेल, लोड कसा असेल, लीडिंग जर असेल, लोड जर लीडिंग असेल तर इथे होतं मित्रांनो मॅग्नेटायझेशन। ओके, कळलं तुम्हाला सर्वांना। लॅगिंग असेल तर डीमॅग्नेटायझेशन आणि लीडिंग असेल तर मॅग्नेटायझेशन। लॅगिंगमध्ये काय होतं मित्रांनो, जो आपला टर्मिनल व्होल्टेज जे असतं ना ते कमी असतं। ओके, जे टर्मिनल व्होल्टेज जे असतं ते कमी असतं आणि या ठिकाणी मॅग्नेटायझेशनमध्ये जे टर्मिनल व्होल्टेज असतं ते जास्त असतं। बस यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। म्हणून या ठिकाणी लॅगिंग असतं, म्हणून या ठिकाणी लीडिंग असतं। आपल्याला लॅगिंग विचारलं, लॅगिंग तर लॅगिंग कुठे असतं, डीमॅग्नेटायझेशनमध्ये, कारण त्या ठिकाणी दोन्ही जे आर्मेचर फील्ड फ्लक्स, काय आर्मेचर फील्ड फ्लक्स आणि आपले फील्डचे आर्मेचरचे फ्लक्स आणि फील्डचे फ्लक्स एकमेकांना काय करतात, कॅन्सल करतात। म्हणून आपले जे टर्मिनल व्होल्टेज असतं ते कमी होतं, म्हणून ते काय झालं, डीमॅग्नेटायझेशन झालं। ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया। विच टाईप ऑफ रोटर इज यूज टर्बो, टर्बो म्हणजे जास्त फिरणारं, काय जास्त फिरणारं। तर आपले रोटरचे 2 प्रकार आहे, एक सॅलियंट, काय एक सॅलियंट बघा सॅलियंट। ओके, आणि एक सिलेंड्रिकल, काय सिलेंड्रिकल। सिलेंड्रिकलला नॉन सॅलियंट म्हणतात, काय नॉन सॅलियंट। ओके, तर यामधलं टर्बो कोणतं आहे, कोणतं टर्बो म्हणजे जास्त फिरणारं। यामध्ये मित्रांनो पोल जे पोल ते जास्त असतात, म्हणजे 35 ते 40, किती 35 ते 40 पोल असतात। ओके, आणि यामध्ये पोल जे कमी असतात 2, 4, 6 असे असू शकतात। कशामध्ये, यामध्ये। मग मला सांगा, पोल जेवढे जास्त असतात तेवढा स्पीड काय होतो मित्रांनो आपला, कमी होतो। पोल जेवढे कमी असतात तेवढा स्पीड काय होतो, जास्त होतो। म्हणून या ठिकाणी आपल्याला काय टर्बो विचारलंय, तर सिलेंड्रिकलमध्ये पोल कमी असतात म्हणजे स्पीड जास्त असतो। मग कोणतं हे जास्त स्पीड असणारं, सिलेंड्रिकल, त्यालाच काय म्हणतात, नॉन सॅलियंट सुद्धा म्हणतात। बघा मग सिलेंड्रिकल कुठं दिसतंय तुम्हाला, बघा नंबर 2ला सिलेंड्रिकल टाईप रोटर, काय सिलेंड्रिकल टाईप रोटर। चला पुढचा प्रश्न बघा। व्हॉट इज यूज इन द सिंक्रोनस मोटर टू प्रोव्हाइड स्टार्टिंग टॉर्क अँड प्रिव्हेंट हंटिंग। बघा काय वापरतात। बघा मित्रांनो, तुमचा एक मला कमेंट येत आहे, खूप साऱ्या कमेंट येतात की सर प्रश्न मराठीतून घ्या। मित्रांनो, इंग्लिशची सवय लावा आणि इंग्लिशचे प्रश्न आहे म्हणजे, आणि मी इंग्लिशमध्ये नाही सांगते, पूर्ण काही तुम्हाला मराठीत फोडून सांगतोय, पूर्ण प्रश्नाचा अर्थ सांगतोय, पण तुम्हाला मराठीची काहीच गरज नाही। जशा ज्या क्वालिटीचे क्वेश्चन इंग्लिशमध्ये आपल्याला भेटतात ना मित्रांनो, त्या क्वालिटीचे क्वेश्चन मराठीमध्ये भेटत नाही आणि ती कन्सेप्टसुद्धा क्लिअर होत नाही। त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशचे क्वेश्चन देत आहे। त्यामुळे अशा कोणी कमेंट करू नका, मराठीत घ्या, मी सगळं काही तुम्हाला मराठीत सांगतो। आता बघा, या प्रश्नाचा अर्थ काय की
जी सिंक्रोनस मोटरमध्ये हंटिंग होते किंवा तिला स्टार्ट करण्यासाठी, मोटर स्टार्ट करण्यासाठी किंवा तिची हंटिंग कमी करण्यासाठी, काय हंटिंग कमी करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? खालीलपैकी काय वापरतात? बघा, रनिंग वाइंडिंग वापरतात का? अजिबात नाही. बॅक पिच वाइंडिंग वापरतात का? नाही. आणि स्टार्टिंग वाइंडिंग सुद्धा वापरत नाही. रनिंग आणि स्टार्टिंग हे AC सिंगल फेजचा भाग झाला आपला. ओके, तर या ठिकाणी जी आपली हंटिंग कमी करतो मित्रांनो आपण, हंटिंग ती डॅम्पिंग वाइंडिंगने करतो. कोणती वाइंडिंग असते ती? डॅम्पिंग वाइंडिंग असते. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन कंडिशन फॉर सिंक्रोनायझेशन ऑफ द टू अल्टरनेटर? बघा, दोन अल्टरनेटर आहे आपली, काय दोन अल्टरनेटर आहे आणि दोन्हीला जर आपल्याला सिंक्रोनाइज करायचं असलं म्हणजे त्याला जोडायचं जर असलं, काय जोडायचं जर असलं तर खालीलपैकी कोणती कंडिशन ही लागू झाली पाहिजे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे. तर तुम्ही काय करायचे मित्रांनो, अशा प्रश्न काय करायचे, पाठ करायचे नाही. जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला काही कळणार नाही. बघा, पहिला प्रश्न काय, पहिलं ऑप्शन काय बघा, स्पीड अँड लोड मस्ट बी इक्वल पाहिजे का? द फ्रिक्वेन्सी व्होल्टेज अँड फेज सिक्वेन्स मस्ट बी सेम पाहिजे का? त्यानंतर द स्पीड अँड एक्सायटेशन व्होल्टेज शुड बी द सेम पाहिजे का? असं पाहिजे का? ओके, आणि शेवटचा प्रश्न आहे स्पीड, फ्रिक्वेन्सी अँड लोड शुड. बघा, लोडचं काही या ठिकाणी येत नाही. बघा, स्पीड आणि लोड, काय लोडचं काही इथं पण येत नाही, काय येत नाही. मग आपलं उत्तर काय असेल? काय उत्तर या ठिकाणी काय असेल? बघा, इथं काय दिलं, फ्रिक्वेन्सी दिली, व्होल्टेज दिलं आणि फेज सिक्वेन्स. बघा, तिन्ही पण एका ठिकाणी दिले, काय तिन्ही पण. आणि खाली काय दिलं, स्पीडचं काय हे का आपल्याला नाही, काय नाही. या ठिकाणी बघा, फ्रिक्वेन्सी समान पाहिजे, व्होल्टेज समान पाहिजे आणि फेज सिक्वेन्स समान पाहिजे. कशासाठी? सिंक्रोनायझेशन करण्यासाठी. काय सिंक्रोनायझेशन करण्यासाठी हे सगळं काही समान पाहिजे. त्यामुळे हे चुकीचे आहे आपले आणि हा एक काय बरोबर आहे. तुम्ही लिहून घ्या, सिंक्रोनायझेशन करण्यासाठी दोन्ही अल्टरनेटरच्या कोणत्या काय कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. तर त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी समान पाहिजे, व्होल्टेज समान पाहिजे आणि फेज सिक्वेन्ससुद्धा समान पाहिजे. चला पुढचा प्रश्न 6वा. विच मोटर इज यूज फॉर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट? बघा, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी कोणती मोटर यूज करतात? आपल्याला सर्वांना एक माहिती आहे की पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी सिंक्रोनस मोटर वापरतात. काय सिंक्रोनस मोटर वापरतात. बट या ठिकाणी अंडर एक्सायटेशन सिंक्रोनस पण दिलेलं आहे आणि ओव्हर एक्सायटेशन पण दिलेलं आहे आणि DC सिरीज दिलेलं आहे, इंडक्शन दिलं आहे. बघा, इंडक्शन वापरत नाही आणि DC सिरीज पण वापरत नाही हे माहिती आहे, पण आपल्याला दोघात कन्फ्युजन होतं. तर लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचं आहे. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह, त्यामुळे आपल्याला मोटर काय करावं लागेल, ओव्हर एक्साईट करावं लागेल. काय ओव्हर एक्साईट, काय ओव्हर एक्साइटेड करावं लागेल, तेव्हा ती काय होईल, आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करून देईल. मग ओव्हर एक्साइटेड आपलं ऑप्शन हे असतं बघा या ठिकाणी. अंडर एक्साइट आहे का? नाही. ओव्हर एक्साइट केली तर आपला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होत असतो. त्यामुळे ऑप्शन डी काय असणार आहे आपलं, बरोबर असणार आहे. चला 7वा प्रश्न. इन ॲन अल्टरनेटर, काय इन ॲन अल्टरनेटर फील्ड इज प्लेस ऑन द रोटर बिकॉज ऑफ, काय बिकॉज ऑफ. प्रश्न काय बघा, इन ॲन अल्टरनेटर फील्ड इज प्लेस ऑन द रोटर बिकॉज. बघा, रोटरचं काहीतरी या ठिकाणी विचारलं तर रोटर काय होईल असं विचारलं. ओके, बघा आता काय केलं आहे, हे रोटर आहे, काय हे रोटर आहे. तर रोटरवर काय केलं, फील्ड वाइंडिंग रोटरवर ठेवली तर काय होईल. बघा, जेव्हा तुम्ही फील्ड वाइंडिंग रोटरवर ठेवता, कुठे रोटरवरती, कधीही मित्रांनो जे आपले टर्मिनल जे बाहेर निघत असतात, काय टर्मिनल बाहेर जे निघत असतात ते रोटरवरून निघतात. रोटरवर कोणती वाइंडिंग असती, जेव्हा रोटर वाइंडिंग असली तेव्हा. पण रोटर वाइंडिंग जर आपण या स्टेटरवरती घेतली, कुठे स्टेटरवरती घेतली, तर या ठिकाणी फिरणारा भाग आहे का? नाही. त्यामुळे फिरणारा भाग नसल्यामुळे या ठिकाणी इन्सुलेशन कमी लागणार आहे, इन्सुलेशन कमी लागणार आहे. म्हणून आपण काय करतो, फील्ड वाइंडिंग रोटरवरती ठेवतो आणि रोटर वाइंडिंग स्टेटरवरती ठेवतो. तर काय होतं, इन्सुलेशन कमी लागतं. बघा, लार्ज करंट इन द स्टेटर आहे का? नाही. लार्ज पॉवर इन स्टेटर आहे का? नाही. इन्सुलेशन ऑफ व्होल्टेज विच इज मेड इझी ऑन स्टेटर देन ऑन रोटर. म्हणजे काय, इन्सुलेशन काय कमी लागतं, काय इन्सुलेशन कमीही लागतं आणि अजून काय, इन्सुलेशन ऑफ व्होल्टेज विच इज मेड इझी. आणि इन्सुलेशन करायलासुद्धा सोपं आहे, करायला सोपं आहे म्हणजे कमीसुद्धा लागतं, कॉस्ट कमी लागते, सर्वच गोष्टी कमी लागतात. आणि या ठिकाणी ज्या स्लिपरिंग लागतात तुम्हाला, स्लिपरिंगसुद्धा काय लागतात मित्रांनो, कमी लागत्या. जर या ठिकाणी जर फील्डची वाइंडिंग असती तर 3 फेज बाहेर काढण्यासाठी 3 लागल्या असत्या, पण या ठिकाणी आपल्याला फील्डला काय एक्साइट करण्यासाठी फक्त 2च या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे ते पण उत्तर येतं, काय स्लिपरिंगसुद्धा या ठिकाणी कमी लागत असतात. ओके, चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय सांगतोय आपल्याला, द रोटर शोन इन द फिगर. बघा, हे एक रोटर दिलं आहे,
काय हे रोटर दिलं, विच ऑफ द फॉलोइंग मशीन, आणि हे रोटर कोणतं आहे काय आहे असं विचारलं आहे आपल्याला. काय हे रोटर कोणतं आहे काय आहे. बघा इंग्लिशमध्ये प्रश्न असला तरी मी काय करतोय प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजून सांगतोय. काय प्रत्येक प्रश्न समजून सांगतोय. बघा हे रोटर लावलेले आहे आणि रोटरवरती 2 या ठिकाणी काय स्लिप रिंग आहे. तुम्हाला वरतीच सांगितलं मी, काय वरतीच सांगितलं 2 स्लिप रिंग कशाला वापरतात, एक्सायटेशन देण्यासाठी. कशाला, फीडला एक्सायटेशन कधी DC देतात आणि ते एक्सायटेशन देण्यासाठी एक्सायटेशन कुठे देतात, सिंक्रोनस जनरेटरला. कुठे, सिंक्रोनस जनरेटरला. कशासाठी त्यामध्ये फील्ड जनरेट होण्यासाठी आणि ते दोघांची लॉकिंग, कोणाची स्टेटर आणि रोटरची लॉकिंग होऊन ते सिंक्रोनस फील्डमध्ये फिरण्यासाठी त्याला काय करतात या ठिकाणी एक्सायटेशन देतात. म्हणून एवढ्या पार्टमधून आपल्याला लक्षात येतं की काय हे सिंक्रोनस जनरेटर आहे. इंडक्शन जनरेटर आहे का, नाही. शेडेड पोल तर विषयच येत नाही आणि हा विषय नाही. ऑप्शन बी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ओके चला 9वा प्रश्न बघा. अ 10 पोल AC जनरेटर रोटेट्स ॲट, बघा रोटेट किती रोटेट करतो तो 1200 RPM ने, आणि फ्रिक्वेन्सी विचारली तर काय असतं मित्रांनो, NS बरोबर 120 F/P. तर फ्रिक्वेन्सी विचारली मग काय होईल, या ठिकाणी तुम्हाला फ्रिक्वेन्सी विचारली तर काय होईल. या ठिकाणी फॉर्म्युला कसा बनतो बघा तुमचा, अशा पद्धतीने तुमचा फॉर्म्युला बनतो. मग NS किती आहे 1200. ओके पोल किती आहे 10 भागिले 120. हा कटला 12 10 120 10 बघा 10 किती 100. किती 100. मग जो 9वा प्रश्न आहे त्याचं उत्तर बघा काय तर कोणतं ऑप्शन दिसतंय तुम्हाला 100. ऑप्शन तर कळत असेल ना, 100 कोणते 120 कोणते, हे आहे का नाही. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ओके चला पुढचा प्रश्न बघा. आपण प्रश्न बघितल्यानंतर काय होतं आपल्याला घबराट सुटते, बरोबर आहे का नाही. प्रश्न बघितल्यानंतर घबराट सुटते. बघा 10वा प्रश्न काय विचारलं मित्रांनो, ड्युरिंग इन्स्टॉलेशन ऑफ जनरेटर. बघा इन्स्टॉलेशन जे जनरेटर आहे आपलं ते इन्स्टॉलेशन करताना केअरफुल म्हणजे काळजी घ्यायची आहे. कोणती, बघा जनरेटर टर्मिनल्स अँड कंट्रोल वायरिंग. बघा कंट्रोल वायरिंगसोबत आपण जेव्हा जनरेटर जोडतो जेव्हा त्याचं इन्स्टॉलेशन करतो तेव्हा काय काळजी घ्यायची मित्रांनो, असा प्रश्न आहे. मग तुम्हाला आता इंग्लिशचं काय गरज आहे की तर मी एवढं मराठीतून सांगितलं. काय करायचं तुम्हाला, जे जनरेटरचं इन्स्टॉलेशन करायचं तेव्हा तुम्हाला केअरफुल काय काळजी घ्यायची, कशासोबत, जेव्हा कंट्रोल वायरिंगसोबत करायचे तेव्हा काय काळजी घ्यायची. बघा फ्रिक्वेन्सी सिक्वेन्सची गरज नाही आहे, ॲम्प्लिट्यूड सिक्वेन्स नाही आहे आणि पॉवर सिक्वेन्स नाही. तुम्हाला फेज सिक्वेन्स काय पाहिजे, बरोबर पाहिजे. काय फेज सिक्वेन्स तुम्हाला कंट्रोल वायरिंगला तुमचं जनरेटर जोडण्यासाठी तुमचा फेज सिक्वेन्स या ठिकाणी बरोबर पाहिजे. ओके मग ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न. द मॅक्झिमम स्पीड व्हेरिएशन इन अ 3-phase सिंक्रोनस मोटर. बघा सिंक्रोनस मोटर दिली आहे. मला सांगा सिंक्रोनस मोटरमध्ये हे काय असतं, काय स्लीप काय असते सांगा, पटकन सांगायचं. स्लीप काय असते सांगा, काय असते स्लीप 0 असते. काय असते 0 असते. बघा द मॅक्झिमम स्पीड व्हेरिएशन इन अ 3-phase सिंक्रोनस मोटर. व्हेरिएशन काय असतं मॅक्झिमम स्पीड कशी असते मित्रांनो, सिंक्रोनस स्पीडमध्ये असते. मग याचं काय व्हेरिएशन काय असतं बघा, स्लीप 0 आहे. काय स्लीप 0 आहे, मग व्हेरिएशन काय असेल, म्हणजे दोघांमधलं व्हेरिएशन काय, त्या जी NS आहे त्याच्यामधलं व्हेरिएशन बघा तो कधीच मागं पडतो का, नाही. काय असते ते दोघं काय असते सोबत असतात. कोण सोबत असतात. स्पीड म्हणजे फील्डची स्पीड आणि रोटरची स्पीड सोबत असते. व्हेरिएशन असतं का याच्यात, नाही. मग व्हेरिएशन काय आपलं 0 व्हेरिएशन. काय 0 व्हेरिएशन. चला 12वा प्रश्न. ओके याचं हे ऑप्शन आहे. ओके विच वन ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स इज नॉट ॲप्लिकेबल ऑफ सिंक्रोनस मोटर. खालीलपैकी कोणतं कॅरेक्टरिस्टिक ॲप्लिकेबल नाही आहे कुणासाठी, सिंक्रोनस मोटरसाठी. बघा रन ॲट कॉन्स्टंट स्पीड ॲट अ लोड. बघा हे सुटेबल टू सप्लाय ओनली मेकॅनिकल लोड. बघा कॅन ऑल्सो बी यूज फॉर अ पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट. बघा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी आपली मोटर चालते ना, चालते. बघा चालते, हे चालतं. ओके नॉट अ सेल्फ स्टार्टिंग. बघा मोटर आपली सेल्फ स्टार्टिंग आहे काही नाही, हिला काय करावं लागतं, सेल्फ स्टार्ट करावं लागतं मित्रांनो. या मोटरला सेल्फ स्टार्ट करावं लागतं. बघा ही कशी मोटर आहे, जशी आपल्या सिंगल फेज मोटर आहेत कशातल्या, आपल्या AC म्हणल्या त्या सेल्फ स्टार्ट आहे, तशी ही सुद्धा सेल्फ स्टार्ट मोटर आहे. बघा मग हे आहे का आपलं, बरोबर आहे. आणि हे बी बरोबर आहे.
रन ॲट अ कॉन्स्टंट स्पीड ॲट अ लोड, प्रत्येक लोडवरती ती कॉन्स्टंट स्पीड ते हे सुद्धा बरोबर आहे. बघा आता हे सुटेबल टू सप्लाय ओनली मेकॅनिकल लोड, ही फक्त मेकॅनिकल लोडसाठी वापरतात, ही चूक आहे मित्रांनो. काय ही चूक आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलं आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे असणार आहे. काय हे असणार आहे. चला 13वा प्रश्न बरोबर वाचत जा. ओके. इन विच वाइंडिंग कॉईल स्पॅन इज इक्वल टू पोल पिच. बघा काय विचारलं, विच ऑफ द वाइंडिंग कॉईल, काय वाइंडिंग कॉईल स्पॅन इज इक्वल टू द पोल पिच. बघा पोल पिच विचारला. बघा मला माहिती आहे तुम्हाला इंग्लिशमधून प्रश्न कळत नाही, पण विचारलं काय, कॉईल स्पॅन इज इक्वल टू पोल पिच. काय कॉईल स्पॅन आणि पोल पिच कोणते, असं बघा आपला पोल कसा असतो, असा पोल असतो, असा पोल असतो आपला. ओके. आणि याच्या खाली आपली वाइंडिंग असते, अशा पद्धतीने वाइंडिंग असते. बघा फुल पिच वाइंडिंग म्हणजे याच्या पूर्ण या ठिकाणी पूर्ण काही या ठिकाणी कव्हर करते. आणि शॉर्ट पिच म्हणजे काय, या ठिकाणी वाइंडिंग याच्या थोडी कमी असते, याच्या कमी असते. ओके. तर या ठिकाणी कॉईल स्पॅन, काय कॉईलचा स्पॅन, ह्या कॉईलचा स्पॅन आणि पोलचा पिच एवढा असतो मित्रांनो. पोलचा पिच हे इक्वल असतात. मग ही वाइंडिंग कोणती आहे, फुल पिच आहे. हे आहे का, दोघं सेम आहे का, नाही, हा इथपर्यंतचे, हा इथपर्यंत, हे दोघं आहे का, नाही, हे दोघं आहे. मग इथे काय येईल आपलं, इथे काय येईल, शॉर्ट पिच आहे का, नाही, सिंगल पोल लेअर आहे का, नाही, डबल लेअर वाइंडिंग आहे का, नाही. या ठिकाणी ऑप्शन डी लिहून घ्या, फुल पिच वाइंडिंग. कोणती, फुल पिच वाइंडिंग. काय हे ऑप्शन याचं काय असणार, बरोबर असणार आहे. ओके, बरोबर असणार आहे. एक मिनिट मित्रांनो, चला स्टार्ट करूया. समोर 14 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा 1 नंबर क्वेश्चन आहे, फिरवणारा क्वेश्चन आहे. द फेज सिक्वेन्स ऑफ अल्टरनेटर. बघा फेज सिक्वेन्स आता RYB आहे. बघा डायरेक्शन ऑफ अ फील्ड करंट, जर फील्ड करंटचा डायरेक्शन जर रिव्हर्स केला, काय रिव्हर्स करायचं आहे, समजा आपल्याला काय करायचं आहे, रिव्हर्स करायचं आहे, तर फेज सिक्वेन्स कसा करावा लागेल. मग आपण काय म्हणतो, आता RYB आहे, आपल्याला रिव्हर्स करायचं आहे, मग आपण काय करतो, RBY करतो. पण असं असतं का मित्रांनो, RBY केव्हा करतो, RBY केव्हा करतो, जेव्हा रोटरची डायरेक्शन चेंज करायची, रोटरची फिरण्याची डायरेक्शन काय करायची, तुम्हाला याची डायरेक्शन फिरण्याची चेंज करायची आहे, तेव्हा तुम्ही RBY करता. बट मित्रांनो या ठिकाणी जे फील्ड करंटची हे असते, जी डायरेक्शन असते ती यावरती डिपेंड नसते, म्हणून आपला जो फेज सिक्वेन्स RYB आहे, काय आता RYB आहे तो आता सेम राहणार. काय सेम RYBच राहणार. कारण काय, द डायरेक्शन ऑफ फील्ड करंट इज नॉट डिपेंड ॲन अ फेज सिक्वेन्स. काय जो फील्डचा करंट आहे त्याची जी डायरेक्शन आहे ती फेजच्या काय याच्यावर अवलंबून नाही आहे, फेजच्या सिक्वेन्सवर अवलंबून नाही आहे. चला मग आपलं काय असणार, RYB हेच असणार ना, सेम असणार आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय म्हणतो, द व्ही कर्व ऑफ हे सिंक्रोनस मोटर शोईन रिलेशन बिटवीन. बघा एक व्ही कर्व असतो, काय असतो, एक व्ही कर्व असतो आणि एक इन्व्हर्टेड व्ही कर्व असतो. कोणता, इन्व्हर्टेड व्ही कर्व. कोणता, इन्व्हर्टेड व्ही कर्व. ओके. असे 2 कर्व असतात. बघा आता हा कर्व मध्ये काय रिलेशन असतं. बघा हा असतो फील्ड करंट आणि आर्मेचर करंट आणि हा असतो बघा फील्ड करंट आणि पॉवर फॅक्टर. मग आपल्याला हा विचारला आहे ना, हा मग याचं उत्तर काय आपलं, फील्ड करंट आणि आर्मेचर करंट. बघा कुठं दिसतं, एक्सायटेशन करंट वगैरे आहे का, नाही. फील्डचा करंट आणि पॉवर फॅक्टर आहे का, नाही. फील्डचा करंट आणि पॉवर फॅक्टर कशाचं असतं, इन्व्हर्टेड व्ही कर्व. कोणाचं, इन्व्हर्टेड व्ही कर्व. बघा DC फील्ड करंट अँड आर्मेचर करंट आणि खाली काय, आर्मेचर करंट अँड सप्लाय व्होल्टेज. ही पण नाही, आपलं उत्तर हे असणार. कारण काय, यामध्ये फील्डचं करंट दिलं आहे IF आणि आर्मेचर करंट दिलं आहे IA. ओके, समजा क्या नाही समजा. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. बघा या ठिकाणी काय विचारलं, द डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. बघा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय, साइन M β/2 अपॉन M sin β/2. काय β/2 अशा पद्धतीचा असतो आपला डिस्ट्रीब्युटर फॅक्टर. त्याला काय म्हणतो आपण, किडी म्हणतो. तर या ठिकाणी विचारलं असं की जो हा M आहे, काय हा M आहे तो काय डिफाईन करतो, काय डिफाईन करतो म्हणजे काय एक्सप्रेस काय करतो तो. ओके. तर मित्रांनो लक्षात ठेवा, M इज इक्वल टू काय असतं, स्लॉट पर पोल पर फेज. स्लॉट पर पोल पर फेज. काय स्लॉट पर पोल पर फेज असतं. म्हणजे M काय असतो, स्लॉट पर पोल पर फेज. हे इकडं आणि हे इकडं होऊ देऊ नका, असंच लिहायचं. कसं,
स्लॉट पर पोल पर फेज. ओके, म्हणजे स्लॉटच्या अंडरमध्ये किती पोल आहे आणि ते किती फेजच्या अंडरमध्ये आहे हे दाखवतो. कोण दाखवतो? यम दाखवतो. बघा कोणतं आहे? नंबर ऑफ कंडक्टर पर फेज आहे का? नाही. नंबर ऑफ पेअर ऑफ पोल पर फेज आहे का? अजिबात नाही. नंबर ऑफ पोल पर फेज आहे का? अजिबात नाही. नंबर ऑफ स्लॉट पर फेज पर पोल. बघा, नंबर ऑफ स्लॉट पर फेज पर पोल. ओके, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आंसर. चलो आगे का क्वेश्चन देखेंगे. बघा मित्रांनो, इन सिंगल फेज अल्टरनेटर द सिंक्रोनस इम्पिडन्स दिलाय. काय इम्पिडन्स दिलाय? किती दिलाय? 0. इम्पिडन्स कशाने आपण हे करतो? झेडने. किती दिलाय? 0.25 ओहम. आणि बघा काय दिलंय? आर्मेचरचा रेजिस्टन्स. काय? आर्मेचरचा रेजिस्टन्स किती दिलाय? किती दिलाय बघा? 0.1 ओहम. काय? 0.1 ओहम असं तुम्हाला दिलंय. आणि काय काढायचं सांगितलं? सिंक्रोनस इम्पिडन्स दिलाय, आर्मेचरचा रेजिस्टन्स दिलाय आणि सिंक्रोनस रिॲक्टन्स काढायचा आहे. काय? सिंक्रोनस रिॲक्टन्स काढायचा आहे. बघा मग तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल मित्रांनो. सिंक्रोनस रिॲक्टन्स काढायचा तर झेडचा स्क्वेअर बरोबर आरचा स्क्वेअर अधिक एक्सचा स्क्वेअर. काय? एक्सचा स्क्वेअर. मग आपल्याला झेड दिलाय आणि आरसुद्धा दिला आहे आपल्याला. आरसुद्धा दिला आहे. मग आपल्याला एक्स काढायचा. मग एक्स बरोबर रूटमध्ये काय? झेडचा स्क्वेअर मायनस आरचा स्क्वेअर. काय? झेडचा स्क्वेअर मायनस आरचा स्क्वेअर. बघा जर किमती जर ठेवल्या आपण, झेडचा स्क्वेअर म्हणजे 0.25चा वर्ग वजा 0.1चा वर्ग. बघा याचं जर तुम्ही ॲप्रॉक्झिमेट उत्तर येतं. कसं येतं? ॲप्रॉक्झिमेट. आणि ते उत्तर येतं मित्रांनो कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही. कॅल्क्युलेशन करून बघा. 0.2291 म्हणजेच ॲप्रॉक्झिमेट त्याचं उत्तर काय येतं? या चिन्हाला म्हणतात ॲप्रॉक्झिमेट. काय? ॲप्रॉक्झिमेट म्हणतात. त्याचं उत्तर येतं 0.23 ओहम. काय? 0.23 ओहम. मग तुम्हाला कुठं दिसतंय बघा 0.23? कुठे दिसतंय? बघा सी ऑप्शन 0.23 ओहम. चला पुढचा प्रश्न बघा. इन अल्टरनेटर्स. काय? अल्टरनेटर्स विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हॅलिड ॲडव्हान्टेज. बघा व्हॅलिड ॲडव्हान्टेज जे नाही आहे ते विचारलं आहे. ऑफ हायड्रोजन काय कूलिंग ओव्हर एअर. बघा हायड्रोजन कूलिंग कशाच्या संदर्भात? एअरच्या संदर्भात. याचं काय आहे? कोणतं ॲडव्हान्टेज नाही आहे. काय? कोणतं ॲडव्हान्टेज नाही आहे असं विचारलं आहे मित्रांनो. प्रश्न फिरून येऊ द्या किती पण, पण या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आला पाहिजे. बघा तुम्हाला हायड्रोजन स्वस्त आहे मला सांगा का एअर स्वस्त आहे? हवा फुकट भेटते ना तुम्हाला? फुकाट भेटते, फुकाट. पण हायड्रोजन तुम्हाला महाग लागतो. काय? महाग लागतो. मग कम्पेअर जर केलं तर हायड्रोजन कसं आहे? महाग आहे ना एअरपेक्षा. तुम्हाला कम्पॅरिझन करायचं आहे हायड्रोजनचं कोणासोबत? एअरच्या सोबत. असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा प्रश्नामध्ये काहीच नाही. कम्पॅरिझन केलं एअरचा हायड्रोजनसोबत. आणि जो अभ्याससुद्धा केला आणि ज्यानं काहीच अभ्यास नाही केला त्यालासुद्धा हा प्रश्न येईल. काय? त्याला बघा हायड्रोजन महाग असेल, एअर स्वस्त भेटते आपल्याला. स्वस्त भेटते म्हणजे फुकाट भेटते. कशा भेटते? फुकाट भेटते. मग हायड्रोजन कसं आहे? महाग आहे. बघा रिड्यूस द बघा विंडेज लॉसेस आहे का? नाही. बघा रिड्यूस द नॉईस अजिबात नाही. लो कॉस्ट. काय? लोअर कॉस्ट आहे. तो कसा आहे? स्वस्त आहे मित्रांनो. कसा आहे? स्वस्त आहे. कम्पेअर टू एअर काय? तो स्वस्त आहे. असं आहे का? अरे मित्रांनो एअर स्वस्त आहे. कोण? एअर स्वस्त आहे म्हणजे फुकट आहे. काय आहे? फुकट आहे. आणि जो कोण आहे आपला? हा कोण आहे? हा हायड्रोजन. बघा हायड्रोजन उलट्या पलटी कशी मारती बघा. इथं गाडी उलटी पलटी कशी मारती. हायड्रोजन कसा आहे? महाग आहे. हायड्रोजन कसा आहे? महाग आहे. आणि एअर कशी आहे? फुकट आहे. कशी आहे? फुकट आहे. मग एअर कशी आहे? फुकट आहे. आणि हायड्रोजन कसा आहे मित्रांनो? हायड्रोजन महाग आहे. एअर कशी आहे? फुकट आहे. मग या ठिकाणी आपला प्रश्नच कसा आहे बघा. प्रश्न फिरून आला आहे. प्रश्नामध्ये वाचताना मी कन्फ्यूज झालो बघा. इन अल्टरनेटर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हॅलिड ॲडव्हान्टेज ऑफ हायड्रोजन. काय? नॉट हायड्रोजन. आपल्याला एअर विचारलं आहे मित्रांनो. काय? एअर विचारलं आहे. तर एअर काय आहे? लोअर कॉस्ट म्हणून या ठिकाणी आहे. कोण? एअर. हायड्रोजन मागे एअर लोअर कॉस्ट आहे म्हणून आपलं हे असणार आहे. आपल्याला मी पहिले तुम्हाला माफ करा हायड्रोजनचं सांगितलं. मी चुकलो. काय? मी चुकलं. तुम्ही चुकू नका. मी चुकलो. या ठिकाणी हा मागे ही स्वस्त आहे. आपल्याला एअर विचारलं ती लोअर कॉस्ट आहे. काय? ती लोअर कॉस्ट आहे. अशी आशा करतो की कळलं असेल. बघा मित्रांनो प्रश्न एकदम सोपा आहे पण कन्फ्यूज आहे. मी सुद्धा या ठिकाणी काय झालो? कन्फ्यूज झालो. तुम्हाला एअर विचारली. एअर स्वस्त आहे कम्पेअर टू हायड्रोजन. काय? कम्पेअर टू हायड्रोजन. ओके चला पुढचा प्रश्न.
बघा विचारलं काय बघा, प्रश्न वाचायचा बरोबर. ओके बघा हा प्रश्न या पहिले मित्रांनो 2-4 पेपरमध्ये आलेला आहे आणि हा प्रश्न कोणालाच माहीत नाही. त्यामुळे सांगतोय काय, आपला सेशन बघा, आपला सेशन बघा. आणि तू जो मित्रांनो तूच जो व्हिडिओ बघतो तुम्ही अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केला नाही, प्लीज तुमच्यासाठी एवढी मेहनत आम्ही घेतो मित्रांनो आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला एकसुद्धा लाईक या ठिकाणी देत नाही. तर कृपा करून काय करा, तुम्ही लाईक करत जा, सबस्क्राईब करा चॅनलला, तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्राईब नाही केलं तर. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्यासाठी एवढी आम्ही मेहनत घेतो तर तुम्ही काय करायला पाहिजे, त्या मेहनतीचं आम्हाला काहीतरी हे करायला पाहिजे. आणि ते तुम्ही जर सबस्क्राईब केलं, लाईक केलं तर आम्हालासुद्धा एक हुरूप येतं की तुम्हाला नाही चांगला कंटेंट या ठिकाणी दिला पाहिजे, कारण सगळी पब्लिक आपल्याकडून या ठिकाणी आहे. बघा प्रश्न काय बघा, कोणती मेथड आहे बघा, MMF कोणती, रोथर्स कोणती, रोथर्स म्हणता येईल काय, रोथर्स MMF मेथड कोणती, MMF मेथड व्होल्टेज रेग्युलेशन फाइंड करण्यासाठी कुठे वापरतात, काय रोथेड्स ही MMF मेथड कोणती, रोथेड्स MMF मेथड कुठे वापरतात व्होल्टेज रेग्युलेशन फाइंड करण्यासाठी. तर मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं ही अल्टरनेटरमध्ये वापरली जात असते. बघा परत एकदा सांगतो, लाईक नाही केला तुम्ही व्हिडिओ तर लाईक करा, प्लीज लाईक करा. चला आपला हा प्रश्न असणार आहे आजचा शेवटचा प्रश्न. ओके बघा असे 2 काय असतात आपल्याकडे, रोटर असतात, काय रोटर असतात. ओके बघा बघून घ्या रोटर, रोटर बघून घ्या. बघा हा जो रोटर आहे ना मित्रांनो, सॅलियंट पोल आहे, काय सॅलियंट पोल. ओके आणि हा आहे नॉन सॅलियंट म्हणजे याला सिलेंड्रिकलसुद्धा म्हणतात. ओके अशा पद्धतीचे 2 रोटर आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि प्रश्न तोच विचारला आहे की हा रोटर कोणता आहे आणि हा रोटर कोणता आहे. बघा या ठिकाणी चांफड पोल असतात, काय चांफड पोल असतात, काय चांफड. पण या ठिकाणी चांफड नसतात, यामध्ये एअर गॅप जास्त असतो मित्रांनो, यामध्ये काय एअर गॅप हे जास्त असतो या ठिकाणी. पण या ठिकाणी चांफड पोल असतात का, चांफड नसतात, हे असे असतात. ओके हे असे पोल असतात. मग यामध्ये एअर गॅप असतो का, कमी असतो कम्पेअर टू हा कमी म्हणजे एकदम निग्लेजिबल असतो. मग हा काय, याची स्पीड कशी असते मित्रांनो, आपली याची जास्त, कशी असते स्पीड जास्त, याची स्पीड कशी असते कमी असते, कशी असते कमी असते. हा रोटर जास्त स्पीडसाठी म्हणजे टर्बो म्हणून वापरला जातो. याच्यामध्ये पोल जास्त असतात, यामध्ये पोल कमी असतात, काय पोल. ओके अशा पद्धतीचे हे 2 रोटर आहे. तुम्हाला ओळखायचं सांगितलं हे रोटर कोणते, काय हे रोटर कोणते. बघा हिस्टेरिसिस सिंक्रोनस मोटरचा रोटर आहे का, हे नाही मित्रांनो. बघा रिलक्टन्स सिंक्रोनस मोटरचा आहे का, रिलक्टन्स आहे का, बघा रिलक्टन्स आहे का, नाही. बघा सॅलियंट आणि नॉन सॅलियंट पोल टाईप मशीन, काय सॅलियंट अँड नॉन सॅलियंट पोल टाईप मशीनचे हे रोटर आहे, काय हे रोटर आहे. आयडेंटिफाय द टाईप ऑफ मशीन रिप्रेझेंट बाय द डायग्रामवरून तुम्हाला ओळखायचं सांगितलं आणि तुमचं उत्तर हे आलेलं आहे. ओके हे आलेलं आहे. चला मित्रांनो अशा पद्धतीचा आपला आजचा सेशन कंप्लीट झालेला आहे. 20 प्रश्न या ठिकाणी घेतलेले, जे काही 7 ते 8 ते 9 पेपरमध्ये या ठिकाणी रिपीट झालेले, हे प्रश्न सगळे रिपीट झालेले. आपण बापट पसारा प्रश्न घेत नाही, रिपीट झालेले प्रश्न घेतो. आणि तुम्हाला वाटत असेल तर आपला टाईमपास होतो तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवर यायचं नाही, कारण मला तरी वाटतं आपल्या सगळ्या सेशनमधून 5 तरी प्रश्न या ठिकाणी पेपरसाठी रिपीट व्हायला पाहिजे, 100% व्हायला पाहिजे असं मी चॅलेंज देतो तुम्हाला. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतो आणि तुम्ही काय एक लाईक आणि एक सबस्क्राईबसुद्धा करत नाही. ओके तर हे जे PDF तुम्ही बघितलं, आता हे जे PDF आहे ना मित्रांनो, हे सगळं PDF तुम्हाला कुठे भेटते, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतं. ओके तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं. त्यानंतर टेलिग्रामवरती टेक्निकल यूट्यूबवाला सर्च करून तिथे जायचं आहे, चॅनल जॉईन करायचं आहे आणि चॅनल जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणून हे PDF डाउनलोड करायचे आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा. हे क्वेश्चन सगळे कन्सेप्ट वाईज या ठिकाणी करायचे. पाठ करायची का, अजिबात नाही. पाठ केलं तर तुमचा दुपन दुरळा संघ आहे, पेपरमध्ये विसरणार, तुमची बोंब होणार आणि तुम्ही फेल होणार. पण कन्सेप्ट नाही गेले तर तुमची रँक 1800 पैकी या ठिकाणी कमीत कमी या ठिकाणी 1400-1500च्या आत असणार. हे असं जर अभ्यास 1400-1500 सोडा 100च्या आत असणार जर कन्सेप्टने अभ्यास केला तर. जर बापट पसारा पाठच करून गेले तर एकही प्रश्न त्या ठिकाणी ध्यानात राहत नाही. मी टेक्निकल यूट्यूबवाला त्या ठिकाणी चॅलेंज देतो. काय चॅलेंज देतो मित्रांनो, या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा परत एकदा सांगतो, जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर करा. परत सांगतोय मित्रांनो, करा.
काय लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.